तर गुड इव्हनिंग एस्पायरंट्स, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. या एपीआय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एस्पायरंट्स, आपण आहोत ड्रग इन्स्पेक्टर सिरीज मध्ये आणि आज आपण कव्हर करत आहोत आरबीसी रिलेटेड एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम किंवा एक क्लिनिकल कंडिशन अँड दॅट इज कॉल्ड एनिमिया. सो विच इज डायरेक्टली रिलेटेड टू द रेड ब्लड सेल्स. सो रेड ब्लड सेलचा काउंट, त्याच्या असणारा नंबर, एचबीचा काउंट, त्याचा असणारा नंबर, कलर, ह्या सगळ्या सोबत हा पॉइंट खूप क्लोजली असोसिएट असणार आहे एस्पायरंट्स. तर जनरली आतापर्यंत आपण ऐकलं की आरबीसी हे जो नंबर असतो, सो या नंबर मध्ये एक आरबीसी मध्ये 270 मिलियन्स ऑफ एचबी असतात आणि एक हिमोग्लोबिन हा 4 ऑक्सिजनला कॅरी करतो. सो त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते ही हिमोग्लोबिन वरती डिपेंड असते आणि हिमोग्लोबिनचं अक्युमिडेशन जे असतं हे आरबीसीच्या नंबर आणि आरबीसीच्या शेप वरती डिपेंड असतं. याचा अर्थ ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही आरबीसी वरती डिपेंड असते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि एस्पेरेंट्स, याच गोष्टींसोबत जर काही बदल झाला, एनिथिंग विच अल्टर द आरबीसी, एनिथिंग विच अल्टर द आरबीसी so capacity, RBC count, RBC size, RBC shape, so that all the factors are liable to lead with the anemia. So anemia म्हणजे काय असतो, तर एक ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी डिक्रीज होते. सो इट इज कॅरेक्टराइज्ड बाय हायपोक्सिया. एनिमिया म्हणजे काय असतो, सो हा एनिमिया म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी डिक्रीज होते आणि आपल्या पेरिफेरल असतील, सेंट्रल असतील, सो हे जे ऑर्गन्स आहेत एस्पायरंट्स, यांच्याकडे ऑक्सिजनचा सप्लाय प्रॉपर अमाऊंट मध्ये होत नाही. आतापर्यंत आपण हेच ऐकत आलो की अॅनिमिया म्हणजे एवढाच असतो, तर एस्पायरंट्स एवढा नाही आहे. अॅनिमियाचं एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे आणि प्रत्येकाचं रिझन वेगळं आहे. सो अॅनिमियामध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे मेन क्लास आहेत. एक क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द मॉर्फॉलॉजी आणि सेकंड क्लासिफिकेशन असतं अकॉर्डिंग टू द इटिओलॉजी. आणि त्याच्यामध्ये पुन्हा वापस वेगवेगळे क्लास आहेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही पाहिलं एस्पायरंट्स, तर पर्निसियस अॅनिमिया, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया, प्लास्टिक अॅनिमिया, आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया, हिमोलायटिक अॅनिमिया, सिकल सेल अॅनिमिया, असे वेगवेगळे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आलेले आहेत. तर आता प्रॉब्लेम काय आहे की सगळ्यांचा मोटो एकच आहे, डिक्रीजिंग द आरबीसी काउंट. मग आता प्रत्येकाचे फॅक्टर्स वेगवेगळे कशामुळे? मग आता तुम्ही मला हा क्वेश्चन विचारू शकता की सर, पर्निसियस हा भी एक अॅनिमिया आहे, अप्लास्टिक हा भी एक अॅनिमिया आहे, आयर्न डिफिशियन्सी हा पण एक अॅनिमिया आहे, सिकल सेल हा पण एक अॅनिमिया आहे. सगळ्यांमध्ये तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमीच होते, मग एवढे वेगवेगळे क्लास का? आणि हा जो पॉइंट आहे तो आतापर्यंत एवढा फार्मा एस्पायरंटचा क्लिअर राहिलेला नाही आहे. त्याचमुळे आजचं हे सेशन आपण स्पेशली ऑर्गनाइज केलंय. सो टू स्टडी ब्रीफली द कॉन्सेप्ट ऑफ एनिमिया आणि त्यांचे सगळे टाइप्स. तर आजच्या या लेक्चरच्या एंड पर्यंत तुम्हाला या एनिमियावरती 100% क्लॅरिटी असेल. लेक्चर प्रॉपर बघा. सो तुम्ही जसं हे या ठिकाणी कम्प्लीट कराल तसं या नोट्स तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती येऊन जातील. यानंतर याचं रिव्हिजन करा. then you will get the 100% perfection. Okay aspirants, चला तर सुरुवात करूया या टॉपिकला. सो विच इज कॉल्ड एनिमिया. तर एस्पायरंट्स, एनिमिया हा एक ब्लड डिसऑर्डर आहे, करेक्ट. सो हा ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम आहे जो की ब्लड मध्ये जे ऑक्सिजन कॅरी केला जातो त्याचा हा प्रॉब्लेम आहे. यामुळे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची जो सप्लाय असतो तो डिक्रीज होतो, इम्बॅलन्सिंग होते ऑक्सिजन सप्लाय आणि ऑक्सिजन डिमांड. सो टिश्यूकडे जो ऑक्सिजनचा फ्लो असतो तो या ठिकाणी डिक्रीज होतो आणि इट इज कॅरेक्टराइज्ड बाय हायपोक्सिया. म्हणून हा एक ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम आहे, रिझल्टिंग द लोअर ॲबिलिटी ऑफ द ब्लड टू कॅरी द ऑक्सिजन. मी हेच सांगितलं की ऑक्सिजनची जी कॅरिंग कॅपॅसिटी असते ही डिक्रीज कडे जाते, लोअर कडे जाते. सो टू द बॉडी टिश्यूज, बिकॉज दे कंटेन द हिमोग्लोबिन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग द ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू युअर रेस्ट ऑफ द बॉडी पार्ट्स. कारण सो जो आरबीसी असतो याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिन हा ऍक्च्युअल कॅरियर आहे
ऑक्सिजनसाठी. तर एस्पिरंट्स, अॅनिमिया मीन्स व्हॉट, की जिथं तुमचा ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम आहे, एका ब्लडची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते ही डिक्रीज होते. सो ड्यू टू कारण त्या ब्लड मध्ये जो आरबीसी असतो याच्याकडे हिमोग्लोबिन आहे, जो आयर्न रिच प्रोटीन आहे, रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिजन कॅरिंग, जो की लंग्स पासून तुमच्या टिश्यू पर्यंत घेऊन जातो. मग एस्पिरंट्स, अॅनिमिया इज कॅरेक्टराइज्ड बाय, मग कोणत्या कंडिशन मध्ये अॅनिमिया झालाय असं आपण ओळखू शकतो. सो इट इज कॅरेक्टराइज्ड बाय डिक्रीजिंग द आरबीसी काउंट, आरबीसीचा काउंट कमी होऊ शकतो. सो आरबीसी काउंट नॉर्मल आहे, बट त्याच्यामधला हिमोग्लोबिन काउंट डिक्रीज होऊ शकतो. देन नेक्स्ट वन काय एस्पिरंट्स, की आपल्या बॉडीमध्ये जो ब्लड आहे त्यामधला पॅक्ड सेल व्हॉल्यूम कमी होऊ शकतो. पॅक्ड सेल व्हॉल्यूम काय असतो, तर हिमॅटोक्रिट व्हॅल्यू असते, जी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. सो या 3 कॉन्सेप्टमुळे अॅनिमिया होतो. रिडक्शन इन आरबीसी काउंट, हिमोग्लोबिन कंटेंट अँड पीव्हीसी ऑकर्स बिकॉज, मग असं का झालं, हे 3 जे रिझन्स आहेत एस्पिरंट्स, याच्या पाठीमागे काय रिझन्स असू शकतात. तर डिक्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ आरबीसी, काउंट कमी होतो कारण प्रोडक्शन कमी आहे. सेकंड थिंग, प्रोडक्शन नॉर्मल आहे बट ब्लड लॉस आहे. समजा एखादं ऍक्सिडेंटल केस आहे, तिथं एक्सेसिव्ह ब्लिडिंग झाली, तिथं बी आपल्याला अॅनिमिया होऊ शकतो. क्रोनिक डिसीजेस आहेत, बॉडीमध्ये इंटरनल ब्लिडिंग असेल, ब्लिडिंग म्हणजे गॅस्ट्रायटिस असेल, पेप्टिक अल्सर असेल, तिथं ब्लिडिंग होते. मेरिस्टम सायकल असेल, तिथं ब्लिडिंग होते, त्याच्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो. इनहेरिटेड डिसऑर्डर्स असू शकतात एस्पिरंट्स, आपल्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन असतं विच इज मेड अप ऑफ अल्फा आणि बीटा पॉलिपेप्टाइड चेन, त्याच्यासाठी आपल्याकडे काही जीन्स आहेत आणि जर त्या जीन मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर हिमोग्लोबिनचं सिंथेसिस नाही होणार, त्याच्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो. यानंतर बोन मॅरो प्रॉब्लेम असू शकतो. सर्वांना माहितीये की हा एक असं लोकेशन आहे जिथं आरबीसीचं प्रोडक्शन होतं. सो त्याचाच प्रॉब्लेम असेल तरी अॅनिमिया होऊ शकतो. आणि या ठिकाणी एस्पिरंट्स, आरबीसी आहे ते जर डिस्ट्रक्शन मध्ये गेले त्या केसमध्ये पण अॅनिमिया होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन कडे जाऊया, जे आपण पाहतोय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अॅनिमिया? अॅनिमिया इट इज अँड द ब्लड रिलेटेड डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय डिक्रीजिंग द आरबीसी काउंट लीड्स टू lowering the oxygen carrying capacity because RBC contain male pigment which will carry the oxygen, that is hemoglobin, आणि त्यामुळे होत असतो अॅनिमिया. सो इट इज कॅरेक्टराइज्ड बाय 3 इम्पॉर्टंट कंडिशन्स. एक तर आरबीसी काउंट कमी होतोय, नाहीतर हिमोग्लोबिन काउंट कमी होतोय, नाहीतर पॅक्ड सेल व्हॉल्यूम हा डिक्रीज होत आहे. या केसमध्ये आपल्याला अॅनिमिया पाहायला मिळतो आणि याचे एवढे रिझन्स आहेत. सो आरबीसी काउंट, हिमोग्लोबिन काउंट आणि पीसीव्ही हा कमी होण्याचे. यानंतर पहा फ्रेंड्स, अॅनिमिया हा झाला, याचे सिम्पटम्स काय, कोणत्या बेसिसवरती आपण हे आयडेंटिफाय करू शकतो की दिस पर्सन इज सफरिंग फ्रॉम द अॅनिमिया. हे आपल्याला कधी समजतं? काही सिम्पटम्स वरती, काही साइन अँड सिम्पटम्स असतात ज्या बेसिसवरती आपल्या लक्षात येतं की दॅट पर्टिक्युलर पर्सन इज सफरिंग फ्रॉम द अॅनिमिया. यातील पहिला आहे तो म्हणजे पेल और येलोइश स्किन. स्किनचा कलर हा पेल किंवा येलोइश कडे जातो. सो टॅकिकार्डिया विथ कार्डियक आउटपुट इन्क्रीज होतं. कार्डियक आउटपुट, टॅकिकार्डिया म्हणजे हार्ट रेट वाढतो. देन हार्ट चे डायलेशन होते फ्रेंड्स, आणि इथं एक कार्डियक मर्मर सिंड्रोम येतो. सो व्हॉट इज दिस कार्डियक मर्मर सिंड्रोम? तर हा जो सिंड्रोम असतो फ्रेंड्स, हा एक आपल्याकडे हार्टचा एक साऊंड असतो बघा. आतापर्यंत आपण या साऊंडला धड धड असं म्हणत आलोय, पण हा साऊंड धडधड नसतो. दिस इज लब डब. हा साऊंड असतो लब डब. आणि हा साऊंड कुणामुळे असतो? हा साऊंड असतो ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ द आपल्या बॉडीमध्ये हार्टमध्ये जे वॉल्व असतात, या वॉलच्या ओपनिंग आणि क्लोजिंग मुळे हा साऊंड असतो. ज्यावेळेला आपण हार्टची फिजिओलॉजी पाहू त्यावेळेला हा साऊंड कशामुळे असतो? हा सेमिलुनर वॉल, आवर्टिक वॉल, मिट्रल वॉल की बायकस्पिड वॉल, याच्यातील कुणामुळे हे साऊंड असतात हे आपण पुढे पाहूया. सो यानंतर हा जो पुढचा पॉइंट आहे, ब्रीदिंग मध्ये डिफिकल्टी येते. सो डिफिकल्टी इन द ब्रीदिंग. बेसल मेटाबॉलिक रेट आपल्या बॉडीमध्ये जो असतो विच इज रेग्युलेटेड बाय TSH, T3 आणि T4 हार्मोन जे असतात थायरॉइडचे, ह्या बेसल मेटाबॉलिक रेटला या ठिकाणी रेग्युलेट करतात पेरेंट्स. तो या ठिकाणी वाढतो. रिनल फंक्शन डिस्टर्ब होतं. अल्बुमिन युरिया, याचा अर्थ युरिन मध्ये अल्बुमिनचं प्रेझेन्स पाहायला मिळतो. सो यानंतर मेनोर्जिया, ऑलिगोमेनोरिया आणि एमनोरिया हे असतात पेरेंट्स. मेरिस्टम सायकल रिलेटेड प्रॉब्लेम्स, पेनफुल मेनिस्ट्रेशन. सो मेनिस्ट्रेशन हे पेनफुल कशामुळे असतं सांगा? तर प्रोस्टाग्लॅन्डिन असतो फिमेल बॉडीमध्ये. हे आपण सगळं पाहणार आहोत ज्यावेळेला आपण एंडोक्राइन सिस्टमचा
ह्युमन रिप्रोडक्शन पाहू त्यावेळेला हे सगळे पॉइंट्स घेऊया. प्रोस्टाग्लॅंडिनमुळे हे पेनफुल मेन्स्ट्रुएशन असते पेरेंट्स. यानंतर टायर्डनेस असेल, लॅक ऑफ एनर्जी दॅट इज द फटीग, आणि यानंतर एस्पेरेंट्स कोल्ड हँड्स अँड फीट सिंड्रोम. सो एस्पेरेंट्स कोल्ड हँड्स अँड फीट सिंड्रोम म्हणजे काय, जे हाताची बोटे असतील, पायाची बोटे असतील, यांच्यामध्ये थोडंसं हीट राहत नाही. हा पण हा प्रॉब्लेम असतो अॅनिमियामुळे. आणि यानंतर चेस्ट पेन इट इज जस्ट रिलेटेड टू द अंजायना पेक्टोरिस, इम्बॅलन्सिंग बिटवीन द ऑक्सिजन डिमांड अँड ऑक्सिजन सप्लाय, यालाच तर आपण अंजायना म्हणतो. आणि अंजायना पेक्टोरिस इज कॅरेक्टराइज्ड बाय चेस्ट पेन. तर एस्पेरेंट्स इथपर्यंत आपण काय पाहिले, इथपर्यंत आपण याचे सिम्पटम्स पाहिले. आतापर्यंत हे सगळं जनरल डिस्कशन होतं. आता आपण मेन पॉइंटला टच करायला जात आहोत, अँड दॅट इज व्हॉट द क्लासिफिकेशन ऑफ एनिमिया. तर एस्पेरेंट्स लक्ष देऊन ऐका. क्लासिफिकेशन ऑफ एनिमिया हे 2 कॅटेगरीच्या बेसिसवरती यांना क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. सो फर्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी मध्ये एस्पेरेंट्स 2 गोष्टी कन्सिडर केल्या गेल्या. त्यातील पहिली गोष्ट आहे साईज, आणि सेकंड थिंग आहे तो म्हणजे आरबीसीचा कलर. सो हे मॉर्फोलॉजिकल अपीअरन्सच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन देण्यात आलं, साईज अँड सो आरबीसीचा असणारा कलर. यानंतर सेकंड क्लासिफिकेशन आहे इटिओलॉजिकल क्लासिफिकेशन. इटिओलॉजिकल क्लासिफिकेशन हे देण्यात आलं ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. येस, हा अॅनिमिया कुठून ओरिजिनेट झाला, कुठून याचा कॉज म्हणजे काय, कुठून याची सुरुवात झाली, या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन देण्यात आलेलं आहे. लक्षात येतं एस्पेरेंट्स. तर अॅनिमियाची आहे 2 इम्पॉर्टंट क्लास. त्यातील पहिला क्लास आहे मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन, अँड सेकंड क्लास आहे एस्पेरेंट्स दॅट इज व्हॉट इटिओलॉजिकल क्लासिफिकेशन. मग आता आपण एस्पेरेंट्स याच्यामध्ये 1 बाय 1 जाऊया. यातील पहिला क्लास आहे मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन, आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता. सो मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या मध्ये सो यांचे 4 क्लास तुम्हाला इथं पाहायला मिळतील. सो फर्स्ट क्लास आहे तो म्हणजे सो नॉर्मोसायटिक नॉर्मोक्रोमिक, हा पहिला क्लास आहे. नॉर्मोसायटिक नॉर्मोक्रोमिक म्हणजे काय, की ज्याची साईज जी आहे आरबीसीची ती साईज नॉर्मल असेल तर नॉर्मोसायटिक. नॉर्मोक्रोमिक म्हणजे काय, की आरबीसीचा जो कलर असतो, कलर हा कुणामुळे असतो सांगा, कलर हा असतो एचबी मुळे. येस, एचबी मुळे आरबीसीत कलर आहे. आणि जर एचबीचा कंटेंट जर प्रॉपर असेल एस्पेरेंट्स, हिमोग्लोबिन कंटेंट जर प्रॉपर असेल तर त्याचा कलर हा नॉर्मोक्रोमिक झाला. नॉर्मो स्टँड फॉर नॉर्मल आणि क्रोमिक स्टँड फॉर कलर. सो दुसरा क्लास असतो तो असतो नॉर्मोसायटिक हायपोक्रोमिक. याचा अर्थ की याच्यामध्ये साईज नॉर्मल आहे पण आरबीसी मधला एचबी कंटेंट लो आहे. एचबी कंटेंट लो आहे याचा अर्थ सो हायपोक्रोमिक आहे, म्हणजे एचबी कंटेंट लेस आहे. तिसरा क्लास आहे मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक. मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक इट मीन्स एस्पेरेंट्स जिथं तुम्ही पाहू शकता की साईज ही लार्ज आहे आरबीसीची साईज वाढलेली आहे एस्पेरेंट्स. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की सर मग तर हे बेस्ट झालं, साईज इन्क्रीज होत असेल तर मग काय होईल, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होईल. तर एस्पेरेंट्स असं नसतं. आरबीसीचा जो साईज आहे तो नॉर्मल साईज पेक्षा जर लार्ज होत असेल तर दॅट आरबीसी इज लायबल फॉर द डिस्ट्रक्शन. तो आरबीसी लवकर डिस्ट्रॉय होतो किंवा तो आरबीसीचं लवकर हिमोलायसिस होतं. त्यामुळे साईज वाढली तरी प्रॉब्लेम आहे, साईज कमी झाली तरी प्रॉब्लेम आहे. सो हायपोक्रोमिक म्हणजे काय, अगेन एचबी कंटेंट वुड बी लेस. त्यानंतर पहा मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक. याचा अर्थ काय असतो की साईज आरबीसीची कमी झाली आहे आणि जो कंटेंट आहे एचबीचा तो पण कमी आहे. याचा अर्थ मायक्रो, याच्या आधी काय होतं मॅक्रो. मॅक्रो म्हणजे साईज जास्त आहे. हायपोक्रोमिक म्हणजे काय की नॉर्मल आरबीसीच्या कलर पेक्षा या आरबीसीचा कलर हा लेस पेल आहे किंवा लेस ब्राईट आहे. याचा अर्थ की एचबी कंटेंट लो आहे. आणि या बेसिसवरती आपण या ठिकाणी 4 डिफरंट क्लास इथं कंप्लीट केलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ मॉर्फोलॉजी अँड ऑन द बेसिस ऑफ सो साईज ऑफ आरबीसी. तर एस्पेरेंट्स यानंतरचं जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन फुल अँड फायनल आहे. या क्लासिफिकेशनला तुम्ही कुठेच या ठिकाणी चेंज नाही करू शकत. एवढं अॅक्युरेट क्लासिफिकेशन तुम्हाला मी दिलेलं आहे.
हे क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ कॉजेस. सो ओरिजिन ऑफ कॉजेस, जिथून हे ओरिजिनेट झाला हा अनेमिया, त्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन करण्यात आलंय. अनेमियाचं क्लासिफिकेशन आहे. याच्यात पहिला अनेमिया आहे तो आहे हिमोरेजिक अनेमिया. फर्स्ट अनेमियाचा क्लास तो आहे हिमोरेजिक अनेमिया. हिमोरेजिक अनेमिया याचे पुन्हा वापस 2 क्लास आहेत, अॅक्यूट हिमोरेजिक अनेमिया अँड क्रोनिक हिमोरेजिक अनेमिया. ऍस्पिरंट्स, म्हणून मी सांगितलं की या लेक्चरमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, तेव्हा जाऊन हे सगळे पॉइंट्स तुमचे 100% क्लिअर होतील. फर्स्ट वन आहे हिमोरेजिक अनेमिया. याच्यात अॅक्यूट हिमोरेजिक अनेमिया अँड क्रोनिक हिमोरेजिक अनेमिया. सेकंड अनेमिया आहे हिमोलायटिक अनेमिया. याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत पुन्हा, एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया अँड इंट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया. एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया याला आपण सेकंड नेम दिलेला आहे ऑटोइम्युन अनेमिया. याचे प्रत्येकाची रिझन्स आहेत बरं का. ज्याला मी खाली जाईल या नोट्स मध्ये त्यावेळेला हे सगळे क्लिअर होतील आणि सगळं झाल्यानंतर आपण एकदा याला रिकॉल करून पाहूया. हे पहा, सो एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक आणि इंट्रिन्सिक हिमोलायटिक. सो इंट्रिन्सिक हिमोलायटिकचे पुन्हा वापस 2 क्लास, त्यातील एक आहे सिकल सेल अनेमिया, व्हेरी इम्पॉर्टंट, आणि सेकंड वन असतो थॅलेसेमिया. सो ऍस्पिरंट्स, हे 2 क्लास हिमोलायटिकचेच असतात, पण हे एक्सट्रिन्सिक अनेमियाचे क्लास आहेत. एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया हे 2 इंट्रिन्सिकचे क्लास आहेत. इंट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमियाचे हे 2 क्लास आहेत, सिकल सेल अनेमिया अँड थॅलेसेमिया. वापस थॅलेसेमियाचे 2 क्लास, अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. यानंतर एस्पिरंट्स, तिसरा क्लास असतो आपल्याकडे अनेमियाचा, तो असतो न्यूट्रिशनल अनेमिया. याचा अर्थ की न्यूट्रिशनलच्या काही डिफिशियन्सीमुळे हा झालेला असू शकतो अनेमिया. याच्यात पुन्हा 4 क्लास आहेत. यातील पहिला क्लास आहे आयर्न डिफिशियन्सी अनेमिया. सेकंड क्लास आहे प्रोटीन डिफिशियन्सी अनेमिया. थर्ड क्लास आहे पर्निसियस अनेमिया आणि लास्ट क्लास आहे मेगालोब्लास्टिक अनेमिया. आणि एस्पिरंट्स, हे झाले तिसरा क्लास ऍज पर द इटिओलॉजी. आता चौथा क्लास आहे दॅट इज अप्लास्टिक अनेमिया आणि लास्ट वाला क्लास असतो क्रोनिक डिसीज अनेमिया. तर मी म्हणून तर तुम्हाला सांगितलं की कधी ना केव्हा हे क्लास आपण एवढ्या डिटेलमध्ये पाहिलेले नसतात, त्यामुळे या टॉपिकला थोडंसं केअरफुली तुम्हाला समजून घ्यावं लागेल. चला एस्पिरंट्स, पुन्हा एकदा रिपीट करूया. अनेमिया मध्ये आपण पाहतो की अनेमिया हॅज बीन क्लासिफाईड इनटू 2 इम्पॉर्टंट क्लासेस ऍज पर द मॉर्फोलॉजी, दॅट इज मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन, आणि ऍज पर द कॉजेस, दॅट इज इटिओलॉजिकल क्लासिफिकेशन. मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये वापस 4 क्लास पाहिले. सो नॉर्मोसायटिक, नॉर्मोक्रोमिक. सेकंड वन होता तुमचा, तो होता मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक. त्यानंतर मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक, आणि यानंतर अजून एक क्लास तुम्हाला इथं दिला होता मी, नॉर्मोसायटिक हायपोक्रोमिक. अलग लक्षात, असे 4 क्लास आपण इथं कव्हर केले होते. त्यानंतर इटिओलॉजीच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन घेतलं. पहिला क्लास आला हिमोरेजिक अनेमिया, त्यामध्ये 2 अॅक्यूट अँड क्रोनिक. सेकंड क्लास आला आपल्याकडे हिमोलायटिक अनेमिया, त्याच्यात वापस 2 क्लास आले. सो एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया अँड इंट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया. सो इंट्रिन्सिक हिमोलायटिक अनेमिया मध्ये पुन्हा 2 क्लास आले, सिकल सेल अनेमिया अँड थॅलेसेमिया. त्याच्यामध्ये पुन्हा वापस 2 क्लास आले, अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. यानंतर आपण खाली आलो, तो म्हणजे तिसरा क्लास न्यूट्रिशनल अनेमिया. त्याच्यात आले 4 इम्पॉर्टंट क्लास, आयर्न डिफिशियन्सी अनेमिया, प्रोटीन डिफिशियन्सी अनेमिया. तिसरा क्लास आला आपल्याकडे, तो आला पर्निसियस अनेमिया, आणि चौथा क्लास आला मेगालोब्लास्टिक अनेमिया. असे आपण 4 क्लास घेतले, राईट. सो यानंतरचा नेक्स्ट क्लास आला अप्लास्टिक अनेमिया, आणि लास्ट क्लास आपण इथं पाहिलेला होता सो अॅक्यूट डिसीज अनेमिया. तर एस्पिरंट्स, प्रत्येकाचा रोल वेगळा आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही युनिक पॉइंट्स आहेत, आणि हेच युनिक पॉइंट्स एक्झाम मध्ये आपल्याला कन्फ्युज करतात. समजा तुम्हाला मी आता क्वेश्चन हा विचारला, व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन पर्निसियस अनेमिया अँड मेगालोब्लास्टिक अनेमिया? कॅन यू एबल टू गिव्ह मी द आन्सर? आणि जर तुम्हाला हा डिफरन्स अॅक्युरेट माहित असेल तर तुम्ही एक्झाम मध्ये बराबर याचे आन्सर देऊ शकता.
सो मी तुम्हाला हा विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया अँड अप्लास्टिक अॅनिमिया. नेक्स्ट क्वेश्चन माझा हा असेल की या सगळ्यांमधला सगळ्यात कॉमन अॅनिमिया कोण आहे, तो क्वेश्चन विचारला असेल. त्यानंतर तुम्हाला मी हा विचारला असेल की या सगळ्यांमध्ये जेनेटिकली अफेक्टेड कोणते अॅनिमियाज असतात. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन थॅलेसिमिया अँड सिकल सेल अॅनिमिया. तर आतापर्यंत मी परत एकदा सांगतो की सगळ्यांचं एकच मोटो राहिलेला आहे, डिक्रीजिंग द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ आरबीसी. याला आपण अॅनिमिया म्हणत आलोय, पण आता असं नाही होणार आहे. कारण का, या क्लासिफिकेशनच्या हर एक पॉइंटच्या मध्ये आपल्याला जायचंय आणि हा बीट आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके एस्पिरंट्स, समजते सगळ्यांना. चला तर मग सुरुवात करूया एस्पिरंट्स फर्स्ट टाईप कडे, तो म्हणजे तुमचा मॉर्फोलॉजिकल अॅनिमिया. याच्यामध्ये आपण पाहिलं ऑन द बेसिस ऑफ साईज अँड ऑन द बेसिस ऑफ कलर, या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन दिले. याच्यामध्ये तुम्हाला दोन टर्म दिसल्या होत्या पहा, एक होती एमसीव्ही, दुसरी होती एमसीएचसी. हे काय असतात ह्याचं पण एक्सप्लेनेशन मी इथं दिलेलं आहे. सो द साइज ऑफ आरबीसी इज डिटरमाइंड बाय द मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. म्हणजे साईज ही डिटरमाइन केली जाते एमसीव्ही नी. म्हणजे काय, मीन कॉर्पस्क्युलर म्हणजे सॉलिड, सॉलिडचा व्हॉल्यूम किती आहे याच्यावरती एमसीव्ही फॅक्टर असतो, म्हणजे साईज सांगतो. आणि एमसीएचसी काय असतो, मीन कॉर्पस्क्युलर हिमोग्लोबिनचा व्हॉल्यूम असतो. मग आता एमसीएचसी हा जो कोण असतो, एमसीएचसी हा कलर साठीच असतो. आपण वरी चार्ट घेतला होता बघा, त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट्स दिलेले आहेत. अलग लक्षात, जर हा कलर नॉर्मल असेल तर नॉर्मोक्रोमिक, हा कलर जर नॉर्मल पेक्षा कमी असेल तर तो असेल हायपोक्रोमिक. हायपोक्रोमिक, नॉर्मोक्रोमिक. हायपरक्रोमिक म्हणजे काय, जिथं कलर हा आहे त्याच्यापेक्षा ब्राईट असेल, पण अशी सिच्युएशन ह्या अॅनिमियामध्ये आपल्याला नाही पाहायला मिळत. सो एस्पिरंट्स, यानंतर आता इटॉलॉजीच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. सो ऑन द बेसिस ऑफ कॉज ऑर द ओरिजिन, याचे टाइप्स इथं आपण घेतले. हिमोलायटिक, सो हे हिमोरेजिक, हिमोलायटिक, हे सगळे क्लास आपण इथं कव्हर अप करून आता आपण पुढे चाललेले आहेत एस्पिरंट्स पहिल्या क्लासकडे, आणि तो आहे तुमचा हिमोरेजिक अॅनिमिया. मग आता समजून घेऊया आपण हे सगळे पॉइंट्स की हिमोरेजिक काय, हिमोलायटिक काय, अप्लास्टिक काय, न्यूट्रिशनल काय, पर्निसियस काय, सर्वच आपल्याला कव्हर करायचंय. सो हिमोरेजिक अॅनिमिया रेफर्स टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. समजा एखाद्या पर्सनचं ब्लिडिंग होत आहे तर त्याला हा अॅनिमिया होतो, दॅट इज हिमोरेजिक अॅनिमिया. सो अॅनिमिया ड्यू टू द हिमोरेज इज नोन एज अ हिमोरेजिक अॅनिमिया. सो इट ऑकर्स इन बोथ अॅक्यूट आणि क्रोनिक कंडिशन. तर एस्पिरंट्स, अॅक्यूट म्हणजे काय पहा, अॅक्यूट हिमोरेज म्हणजे काय, इट रेफर्स टू द सडन लॉस ऑफ द ब्लड इन केस ऑफ ऍक्सिडेंटल प्रॉब्लेम. तिथं असं होऊ शकतं. मॉर्फोलॉजिकली मग काय होणार आहे सांगा. सो जर ब्लड लॉस होत आहे एस्पिरंट, तर मग मॉर्फोलॉजिकली सो आरबीसीचा साईज वाढणार आहे का, नाही. जस्ट ब्लड लॉस झालेला आहे, या पर्सनला तुम्ही ब्लड डोनेट करा, वापस तो त्याचा व्हॉल्यूम गेन करेल. सो आरबीसीचा शेप नाही बदलला, कारण हे डायरेक्ट लॉस झालाय. नो चेंज इन द शेप ऑफ आरबीसी, दॅट इज नॉर्मोसायटिक, नॉर्मोक्रोमिक. म्हणजे कलर बी नाही बदलला आणि शेपही नाही बदलला. कारण का, आरबीसीचा प्रॉब्लेमच नव्हता. आरबीसी कमी कशामुळे झालते, लॉसमुळे, हिमोरेजमुळे, म्हणजे ब्लिडिंगमुळे. सो यानंतर पहा, डिक्रीजिंग द आरबीसी काउंट लीड्स टू द हायपोक्सिया. आरबीसीचा काउंट कमी होतो, हायपोक्सिया होतो. स्टिम्युलेट होतो बोन मॅरो टू प्रोड्युसेस द ग्रेटर नंबर ऑफ आरबीसी. हे फीडबॅक मेकॅनिझमनी पुन्हा आरबीसी इथं तयार होतात. यानंतर पहा एस्पिरंट्स, क्रोनिक हिमोरेज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये ब्लिडिंगच होते पण ती इंटरनल होते, स्लो होते. अॅक्यूट हिमोरेज काय होतं की ब्लिडिंग होते पण याच्यामध्ये ही सडन होते, इन्स्टंट होते. इंटरनल ब्लिडिंग होते, स्लो होते. इट रेफर्स टू लॉस ऑफ द ब्लड, इंटरनल और एक्सटर्नल ब्लिडिंग ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाइम कॉजिंग द आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. हे पहा, याच्यामुळे आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया बी होतो, कारण इंटरनल आणि एक्सटर्नल ब्लिडिंग होते. दिस ऑकर्स इन द कंडिशन ऑफ पेप्टिक अल्सर. पहा, पेप्टिक अल्सर म्हणजे स्टमक मध्ये अल्सरेशन, देन गॅस्ट्रायटिस, हिमोफिलिया, मेनोर्जिया या केसेस मध्ये. सो हा होऊ शकतो आपल्याला क्रोनिक एनिमिया. आणि द सेल्स आर बिकम स्मॉल. हे पहा, तर एस्पिरंट्स लक्षात घ्या, या ठिकाणी वरती जो आपल्याकडे होता अॅक्यूट एनिमिया, याच्यामध्ये आरबीसीचा ना साईज बदलला होता ना आरबीसीचा कलर बदलला होता. याच्यामध्ये काय होतंय
की ही ब्लिडिंग स्लो आहे, आयर्नची डिफिशियन्सी होत आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे काय होत आहे, आरबीसीचा जो शेप आहे तो स्मॉल होत आहे आणि आरबीसी आर मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक, स्मॉल होत आहे आणि एचबी कंटेंट डिक्रीज होत आहे. याचा अर्थ आरबीसीची साईज कमी झाली तर हा झाला मायक्रोसायटिक, नॉट मॅक्रो, सो इट इज मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक झालेला आहे. सो एस्पिरंट्स हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मॅक्रोसायटिक कुठे आहे, मायक्रोसायटिक कुठे आहे, नॉर्मोक्रोमिक कुठं आहे, हायपोक्रोमिक कुठं आहे. आता अॅक्यूट मध्ये काय होतं, नॉर्मोसायटिक नॉर्मोक्रोमिक होतं, इथं मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक कंडिशन आहे आणि हा अॅनिमिया तुमचा इथं कम्प्लीट झाला. आता आपण सेकंड अॅनिमियाच्या टाईप कडे चाललोय. सेकंड अॅनिमियाचा टाईप आहे हिमोलायटिक अॅनिमिया. सो एस्पिरंट्स नेम इटसेल्फ इंडिकेट की इथं ब्लिडिंगमुळे आरबीसीचा लॉस झालेला नाही आहे. सो इथं आरबीसी आहे त्याच ब्रेक झालेले आहेत, जे आरबीसी आहे त्यांनाच डिस्ट्रॉय करण्यात आलेले आहेत. पहा, तर हिमोलायटिक अॅनिमिया म्हणजे हिमोलायसिस होत आहे. हिमोलायसिस इट मीन्स द डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी लीड्स टू द हिमोलायटिक अॅनिमिया. आता याच्यामध्ये दोन क्लास देण्यात आले, एक आहे एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया आणि दुसरा आहे इंट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया. याच्यात दोन क्लास घेतले आपण, सिकल सेल अॅनिमिया अँड थॅलेसेमिया. त्याच्यात पण आपण दोन क्लास घेतले, अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. सो एस्पिरंट्स यामधला आता आपण पहिल्यांदा पाहूया एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया मीन्स व्हॉट. सो एक्सट्रिन्सिक पण आहे, इंट्रिन्सिक पण आहे, दोन्ही पॉइंट तुम्हाला देण्यात आलेले आहेत. सो एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑटोइम्यून हिमोलायटिक अॅनिमिया. ऑटोइम्यून म्हणजे काय, की आपल्याच बॉडीतले काही सबस्टन्सेस आपल्याच आरबीसीला डिस्ट्रॉय करतात. दॅट इज व्हॉट द एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, की त्या स्वतःच्या आरबीसीने, बघा स्वतःच्या आरबीसीने स्वतःच्या एचबीला नाही डिस्ट्रॉय केला किंवा स्वतः एचबीने स्वतः एचबीला डिस्ट्रॉय नाही केला. तुम्हाला असं वाटेल की सर हे ऑटोइम्यून म्हणजे आपल्याच बॉडीने आपल्याच सेलला डॅमेज केलंय, मग तर हा एक्सट्रिन्सिक, हा तर इंट्रिन्सिक झाला. आपल्याच सेलला डॅमेज केले, हा तर इंट्रिन्सिक झाला. देन व्हाय इट इज कॉल्ड एज एक्सट्रिन्सिक. बेटा हे असं नाही, ही कॉन्सेप्ट अशी आहे की एचबीने स्वतःच्या एचबीला डिस्ट्रॉय केले का, नाही केलंय. एचबीच्या जीनने एचबीला डिस्ट्रॉय केलंय का, नाही. एचबीला डिस्ट्रॉय कोण केले, थर्ड पार्टीने, दुसऱ्या कोणत्या तरी सेलनी, दुसऱ्या कोणत्या तरी अँटीबॉडीने. याचा अर्थ म्हणून याला आपण एक्सट्रिन्सिक अॅनिमिया असं नाव दिलेलं आहे. सो एक्सट्रिन्सिक अॅनिमिया हा जो हिमोलायटिक अॅनिमिया असतो याला सेकंड नेम आहे ऑटोइम्यून हिमोलायटिक अॅनिमिया. सो इट इज अ टाइप ऑफ अॅनिमिया कॉज्ड बाय डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी बाय एक्सटर्नल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे बॉडीच्या बाहेरचे नाही, एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे बॉडी मधलेच पण आरबीसी आणि एचबी सोडून, बॉडी मधलेच पण कोण, आरबीसी आणि एचबी सोडून, त्याचे जीन सोडून. याचा अर्थ अँटीबॉडीज, केमिकल्स आणि ड्रग्स. सो यांना आपण नाव देतो एक्सट्रिन्सिक अॅनिमिया. कॉमन कॉज आर लिव्हर फेल्युअर, हे कशामुळे होतो, आरबीसी लायसिस, हे पहा रिनल डिसऑर्डर मध्ये बी होतं, बर्न कंडिशन मध्ये, हेपॅटायटिस मध्ये, पेनिसिलिन मध्ये. हा तर एस्पिरंट्स याच्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट काय आहे की काही ड्रग्स आपण बाहेरून देऊन पण एक्सट्रिन्सिक अॅनिमिया होतो. सो त्याच्यामध्ये पेनिसिलिन, अँटी मलेरियल ड्रग्स आहेत. प्रिमाक्विन नावाचा हा ड्रग असतो मेनली इथं. प्रिमाक्विन, लीड असेल, कोल असेल, टार असेल, तर यांच्यामुळे पण आपल्या बॉडीमध्ये हिमोलायसिस होतो, लक्षात ठेवा. मग आता यानंतर पुढचा पॉइंट आहे इंट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया. एक्सट्रिन्सिकचा मिनिंग काय झाला माहितीये, एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया म्हणजे काय की अॅनिमिया आरबीसीचं लायसिस होतं, एचबी आणि आरबीसी स्वतःकडून नाही, अदर दॅन एचबी आणि आरबीसी बाहेरचे थर्ड सबस्टन्स किंवा बॉडी मधले काही अँटीबॉडीज किंवा केमिकल्स याला जर डॅमेज करत असतील तर हा झाला एक्सट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया. सो आता आपण पाहतो इंट्रिन्सिक हिमोलायटिक अॅनिमिया हा काय असतो सांगा एस्पिरंट्स. तर इट इज अ टाइप ऑफ अॅनिमिया कॉज्ड बाय डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी. इथं पण आरबीसीचं डिस्ट्रक्शनच आहे बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह आरबीसी. तर इथं जे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतंय हे स्वतः खुद्द आरबीसी मुळे होतंय. इंट्रिन्सिक मध्ये पाहिलं, एक्सट्रिन्सिक मध्ये पाहिलं आपण, आरबीसीचं डिस्ट्रक्शन जे होतंय हे स्वतः आरबीसी मुळे नाही होत आहे. एक तर ते अँटीबॉडीमुळे होतंय
म्हणून त्याला आपण ऑटो इम्युन हिमोलायटिक एनिमिया आपण नाव दिलं. किंवा ते केमिकलमुळे होतंय किंवा ते एक्झोजिनस ड्रग्समुळे बी होऊ शकतं, याच्यामुळे होत आहे. तर एस्पायरंट्स अशा पद्धतीने आपण इथं डिफरन्सिएशन केलं. आता इंट्रेन्सिक मध्ये काय की स्वतः आरबीसी हा डिफेक्टिव्ह असतो. स्वतः आरबीसी डिफेक्टिव्ह असल्यामुळे त्याचं हिमोलायसिस होतं. मग आरबीसी स्वतः जर डिफेक्टिव्ह होत असेल एस्पायरंट्स तर मग ते कशामुळे होतं? कारण आरबीसी बनवण्यासाठी, आरबीसीच्या मध्ये एचबी बनवण्यासाठी जे जीन असतात एस्पायरंट्स, त्या जीन मध्येच डिफेक्ट येतो. आणि जर त्या जीन मध्येच डिफेक्ट येत असेल तर हा अॅनिमिया होतो. मग याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सिकल सेल्ड आणि थॅलेसेमिया. सो आपण पाहू, देर इज अ प्रोडक्शन ऑफ अनहेल्दी आरबीसी. आणि या केसमध्ये आरबीसी हे अनहेल्दी प्रोड्यूस होतात. अनहेल्दी म्हणजे काय, नॉर्मल तयार होत नाही. सो विच आर शॉर्ट लिव्ड आर डिस्ट्रॉइड सून. आणि त्यांचं लगेच डिस्ट्रक्शन होतं कारण हे हेल्दी नाही आहे. Because of the abnormal shape of the RBC are more fragile and susceptible for the hemolysis. हे abnormal असल्यामुळे यांचं लवकर काय होतं, हिमोलायसिस होतं आणि हे लवकर डिस्ट्रॉय पण होतात. लक्षात घ्या, फ्रजाईल म्हणजे यांचं लवकर डिस्ट्रक्शन होऊ शकतं. मग आता याच्यामध्ये पहिला आहे सिकल सेल अॅनिमिया. तर तुम्हाला माहिती असू द्या एस्पायरंट्स, सिकल सेल अॅनिमिया हा जो प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे काय की डिफेक्टिव्ह जीनमुळे किंवा डिफेक्टिव्ह अनहेल्दी आरबीसीमुळे आरबीसीचा जो शेप असतो तो हाफ मून शेप्ड होतो. सो याचं कारण पण पाहू, याच्या पाठीमागचं रिझन पण आपण पाहूया. सिकल सेल अॅनिमिया इज अन इनहेरिटेड. लक्षात ठेवा, इनहेरिटेडचा अर्थ असतो जो जेनेटिकली असोसिएटेड आहे. इनहेरिटेड ब्लड डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय सिकल शेप्ड आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्स, म्हणजे हाफ मून शेप्ड होतात. सो मोस्ट कॉमन इन द आफ्रिकन पीपल्स. आफ्रिकन ओरिजिन मध्ये हा सगळ्यात जास्त कॉमन असतो. द सिकल सेल अॅनिमिया कॉज्ड बाय इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन. तुम्हाला माहिती आहे का एस्पायरंट्स, म्युटेशन म्हणजे काय असतं? म्युटेशन इज अ सोर्स ऑफ व्हेरिएशन. म्युटेशन इज अ सोर्स ऑफ व्हेरिएशन. म्युटेशन मुळे होतं इव्होल्युशन पण. म्युटेशन मध्ये दोन प्रकार असतात एस्पायरंट्स, एक असतं युजफुल म्युटेशन आणि सेकंड वन असतं हार्मफुल म्युटेशन. तुम्हाला माहित असतं युनिट ऑफ इव्होल्युशन म्हणजे असतं पॉप्युलेशन. युनिट ऑफ इव्होल्युशन इट मीन्स पॉप्युलेशन. सो युनिट ऑफ म्युटेशन म्हणजे एक इंडिव्हिज्युअल हा जो असतो, याच्या एकामध्ये हे म्युटेशन आपल्याला पाहायला मिळतं. मग म्युटेशन मध्ये जे हार्मफुल म्युटेशन्स असतात हे नेचर इव्हेंच्युअली इलिमिनेट करतात आणि जे युजफुल म्युटेशन्स असतात हे नेचर फिक्स करतात, म्हणजे त्याला प्रिझर्व करतात. मग आता झालं काय माहितीये का की ज्या पर्सन मध्ये जेनेटिकली HBB हा जो जीन असतो याच्यामध्ये जर म्युटेशन झालं, येस एस्पायरंट्स, HBB जीन कोण आहे तर हा जीन आहे जो रेग्युलेट करतो प्रोडक्शन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन रेग्युलेट करणारा हा HBB जीन असतो. आणि जर समजा या HBB जीन मध्येच म्युटेशन आहे, म्युटेशन याचा अर्थ काय, सडन चेंज आहे, इनहेरिटेबल चेंज आहे, ते जीन म्यूट झालाय तर काय होईल, लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन अँड दॅट इज कॉल्ड हिमोग्लोबिन S. लक्षात ठेवा. मग आता काय झालं, दिस फॉल्टी हिमोग्लोबिन कॉज. आता हे हिमोग्लोबिन ओरिजिनल आहे का, नाही, कारण जो हिमोग्लोबिनचा जो जीन होता तो म्यूट झालाय, त्यामुळे हिमोग्लोबिन हे फॉल्टी तयार झालंय. फॉल्टी हिमोग्लोबिन कॉज रेड ब्लड सेल्स टू बिकम स्टिकी अँड सिकल शेप्ड इन्स्टेड ऑफ नॉर्मल शेप. आणि त्याच्यामुळे हा अॅनिमिया होतोय पॅरेंट्स. त्यामुळे याला नाव दिलं जातं सिकल सेल अॅनिमिया विच इज कॅरेक्टराइज्ड बाय हँड अँड फूट सिंड्रोम. सो हे कॉमनली आपल्याला पाहायला मिळतो. यांच्यामुळे चिल्ड्रन मध्ये जॉन्डिस बी होतो, कावीळ बी होतं, लक्षात घ्या याच्यामुळे. सो जे न्यूबॉर्न बेबीज असतात यांच्यामध्ये आरबीसीचं लायसिस झाल्यानंतर बिलिरुबिनचं प्रोडक्शन होतं आणि बिलिरुबिन प्रोडक्शन झाल्यानंतर त्यांची स्किन ही थोडीशी येलो होते. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं. आणि या ठिकाणी आपण कव्हर केला सिकल सेल्ड अॅनिमिया. समजलं असेल एस्पायरंट्स. तर हा इनहेरिटेड डिसऑर्डर आहे
जेनेटिक म्युटेशनमुळे होतो. कोणत्या जीनच्या? HBsB जीनमुळे. लक्षात ठेवा. यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे थॅलेसेमिया. तर हा पण एक जेनेटिकली इनहेरिटेड आहे, ॲटोझोमल आहे, रिसेसिव्ह डिसीज आहे. रिसेसिव्ह इन द सेन्स सो आपल्याकडे ट्रेटकडे 2 पॅरामीटर्स असतात, एक असतो डॉमिनंट आणि दुसरा असतो रिसेसिव्ह. रिसेसिव्हचा अर्थ असतो एस्पेरेंट्स जे की एक्सप्रेस नाही झाले, आणि डॉमिनंट काय असतं? जे एक्सप्रेस झाले. आता हे थोडंसं जेनेटिक रिलेटेड आहे, ते खूप डीप पण आहे. समजून घ्या की थॅलेसेमिया इज अन ॲटोझोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन. तर इथं बी कुणाचं सिंथेसिस होतं? ॲबनॉर्मल होतं हिमोग्लोबिनचं. पाहू आपण. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कोलिज एनिमिया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेडिटेरेनियन एनिमिया. सो मोर कॉमन इन द थायलंड. थायलंडमध्ये जे काही लोक असतात यांच्यामध्ये हा एनिमिया खूप कॉमनली असतो. याच्या आधीचा एनिमिया आपण कुठं पाहिला? आफ्रिकन कंट्रीजमध्ये किंवा आफ्रिकन पीपलमध्ये. सो आफ्रिकन पॉप्युलेशन मध्ये हा आपण कॉमनली पाहिला. सो यानंतर पहा ह्यामध्ये नेमकं काय होतं. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की हिमोग्लोबिनची किती पेप्टाइड चेन आहे. तर हिमोग्लोबिन मध्ये मॉलिक्युलमध्ये 4 पेप्टाइडच्या चेन असतात. हिमोग्लोबिन हा पण एक प्रोटीनियस नेचरचा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हिमोग्लोबिनचा जो मॉलिक्युलर वेट असतो तो 55,000 डेल्टॉनच्या आसपासच असतो. इट इज इक्वॅलंट टू द अल्बुमिन. अल्बुमिन पण प्रोटीन आहे, हिमोग्लोबिन पण प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन मध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन असतात. त्यातल्या 2 पॉलिपेप्टाइड चेन अल्फाचे असतात आणि 2 पॉलिपेप्टाइड चेन बीटाचे असतात. सो 2 चेन्स बिलॉंग्स टू अल्फा अँड 2 चेन बिलॉंग्स टू बीटा. असे 4 पॉलिपेप्टाइड चेन हे हिमोग्लोबिनच्या मध्ये आहेत. सो एस्पेरेंट्स हे लक्षात घ्या, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन्स. 2 are alpha and 2 are beta chains. So synthesis of alpha chain is controlled by 2 closely linked genes. आता लक्षात ठेवा, आपल्याकडे जीनचे पण 2 प्रकार असतात. एक असतात क्लोजली लिंक्ड आणि दुसरा प्रकार असतो लूजली लिंक्ड. एस्पेरेंट्स एक मॉर्गन एक्सपेरिमेंट झाला, तुम्हाला माहिती असू द्या. सो मॉर्गन एक्सपेरिमेंट झाला एस्पेरेंट्स एक ड्रोसोफिलियावरती, मेलॅनोगॅस्टरवरती. हे फ्रूट फ्लाय होती, त्याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट करण्यात आला की जे जीन जवळ जवळ असतात त्यांचं रिकॉम्बिनेशन नसतं किंवा स्लो असतं, पण जे जीन लांब लांब असतात म्हणजे लूजली अरेंज्ड असतात हे लवकर रिकॉम्बिनेशन मध्ये येतात, म्हणजे व्हॅरिएशन त्यांच्यात जास्त असतात. मग आता हे जीन कुठे आहेत? सो अल्फा चेनचं जे सिंथेसिस होतं हे 2 जीन थ्रू होतं. एक असतो HbA1 आणि दुसरा जीन असतो HbA2. हे 2च एनिमिया थोडेसे चॅलेंजिंग आहेत आणि हे 2च एनिमिया जास्त वेळा विचारलेली पण आहे, लक्षात ठेवा. सो द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन इज कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन. अल्फा चेनचं जे सिंथेसिस असतं हे HbA1 आणि HbA2 ह्या जीनमुळे असतं, विच इज प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. किती नंबरचा क्रोमोझोम असतो? 16 नंबरच्या क्रोमोझोम वरती हे जीन प्रेझेंट असतात. वाईल सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल्ड बाय अल्फा चेनचं कंट्रोल कोण केला? HbA1 HbA2. सो बीटा चेनचं सिंथेसिस होतं HbB चेननी. हे असतो क्रोमोझोमल नंबर 11. आता काय होतं पहा, डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन अफेक्टेड. मग आता अल्फा थॅलेसेमिया होणार की बीटा थॅलेसेमिया होणार हे डिपेंड कशावरती आहे की या दोन्ही मधील कोणते जीन अफेक्ट झाले. अल्फा जीन अफेक्ट होत असतील तर दॅट इज कॉल्ड अल्फा थॅलेसेमिया, अँड बीटा जीन अफेक्ट होत असतील तर त्याला नाव द्या बीटा थॅलेसेमिया. हे पहा, डिपेंडिंग अपॉन विच जीन ऑफ द हिमोग्लोबिन इज गेटिंग अफेक्टेड, सो थॅलेसेमिया इज क्लासिफाइड इनटू अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. सो यानंतर पहा, सो इट इज कॉज ड्यू टू द डिलिशन. बघा हे जीन का अफेक्ट झाले, एकतर जीन हे डिलीट झाले किंवा हे जीन लिव्ड झाले. Deletion or mutation of gene which code for the alpha and the beta globin result into the abnormal synthesis of hemoglobin. आणि ह्या जीनचं म्युटेशन झाल्यामुळे किंवा हे जीन डिलीट झाल्यामुळे त्या हिमोग्लोबिनचं सिंथेसिस झालं ॲबनॉर्मल, आणि ॲबनॉर्मल सिंथेसिस झाल्यानंतर पेरेंट्स लीड्स टू द थॅलेसेमिया. झाला थॅलेसेमिया. सो पर्सन शो द सिम्पटम लाईक एनिमिया,
pale yellow skin, change in the size and the shape of the RBC, slow growth, development slow होते, dark urination होता. Thalassemia differ from the sickle cell anemia. So because the problem is synthesizing the few globin molecules, the beta thalassemia is very common. Sickle cell हा वेगळा आणि थॅलेसेमिया हा वेगळा. सो दोन्हीही इनहेरिटेड आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. सिकल सेल मध्ये जो हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन ॲबनॉर्मल होतं आणि आरबीसी हे फ्रजाईल होतात, स्टिकी होतात, सिकल सेल होतात. हा थॅलेसेमिया आहे. याच्यामध्ये हे सगळे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. बीटा थॅलेसेमिया मात्र कॉमन आहे. यानंतर एस्परेंट्स नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल डिफिशियंट अॅनिमिया. सो आता जे अॅनिमिया होणार आहेत हे न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे होणार आहे. समजा आयर्न नाही आहे तर मग एचबी प्रोडक्शन होणार नाही, दॅट इज आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. प्रोटीन नाही आहे तर प्रोटीन डिफिशियन्सी अॅनिमिया. पर्निशियस अॅनिमिया याचं कारण पहा वेगळं आहे, आणि मेगालोब्लास्टिक अॅनिमिया या दोघांमध्ये थोडासाच अंतर आहे, ते पण आपण क्लिअर करू. हे पहा, सो न्यूट्रिशनल म्हणजे काय? इट ऑकर्स ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस नेसेसरी फॉर द इरिथ्रोपोएसिस. जे आरबीसी प्रोडक्शन साठी जे न्यूट्रिशन्स लागतात त्याच्या डिफिशियन्सीमुळे हा अॅनिमिया होतो. द सबस्टन्स विच आर नेसेसरी फॉर द इरिथ्रोपोएसिस बघा, आयर्न, प्रोटीन, विटामिन सी, विटामिन B12 आणि विटामिन B9 एवढ्या जणांची गरज असते. मग आता याच्या बेसिसवरती आपल्याकडे टाईप्स आहेत. यातला पहिला टाईप आहे आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. सो आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ अॅनिमिया. याच्या आधी पण मी एकदा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता की या सगळ्या टाईप्स मध्ये सगळ्यात कॉमन अॅनिमिया कोण असतो, तर तो आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असतो. सगळ्यात जास्त कॉमन पॉप्युलेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर एस्परेंट्स, इट डेव्हलप ड्यू टू द इनएडिक्वेट अवेलेबिलिटी ऑफ द आयर्न फॉर द हिमोग्लोबिन सिंथेसिस. हे कशामुळे होतो की जे सफिशियंट अमाऊंट ऑफ आयर्न पाहिजे एचबीच्या सिंथेसिस मध्ये ते अवेलेबल नसल्यामुळे हा होतो. सो आरबीसी आर मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक. बरोबर आहे, आरबीसीचा शेप छोटा होईल आणि कलर पण लेस ब्राईट पाहायला मिळेल. यानंतर पहा एस्परेंट्स, फीचर्स ऑफ आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया आर ब्रिटल नेल्स, स्पून शेप्ड नेल्स, ब्रिटल हेअर, ॲट्रोपी ऑफ पॅपिला इन द टंग अँड सो डिस्फेजिया, डिफिकल्टी इन द स्वॉलोविंग. ॲट्रोपी याचा अर्थ काय असतो? ब्रिटल म्हणजे थोडेसे ठिसूळ, लक्षात, ठिसूळ आपण त्याला म्हणतो की इझिली ब्रेक होणारे. सो कॉजेस ऑफ आयर्न डिफिशियन्सी, मग आयर्नची कमतरता का झाली त्याचे पण रिझन पहा. एकतर ब्लड लॉस झाला, सो डिक्रीज झाला इंटेक ऑफ आयर्न, आणि पुअर ऍब्झॉर्प्शन ऑफ आयर्न फ्रॉम इंटेस्टाईन. सो इन्क्रीजिंग द डिमांड ऑफ आयर्न इन द कंडिशन लाईक ग्रोथ अँड द प्रेग्नन्सी. सो कधी कधी आयर्न बरोबर आहे पण डिमांड वाढली, त्याच्यामुळे पण आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतो. सो यानंतर पाहायचं पेरेंट्स, प्रोटीन डिफिशियन्सी अॅनिमिया म्हणजे काय? डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन, प्रोटीनची डिफिशियन्सीमुळे हा अॅनिमिया होतोय. सो प्रोटीन डिफिशियन्सी अॅनिमिया इट मीन्स द सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन इज रिड्यूस ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन. मग याच्यामुळे काय होतं सांगा, की हा आरबीसी हा मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक होतो. येस, याचा अर्थ काय की प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे आरबीसीचा जो शेप असतो तो ऍबनॉर्मल वाढतो आणि एचबी कंटेंट कमी होतो, आणि त्यामुळे हा अॅनिमिया असतो मॅक्रोसायटिक हायपोक्रोमी. या अॅनिमियाला सो आपण या ठिकाणी क्लिअर केलं. आता पुढे या, नेक्स्ट अॅनिमिया आहे पर्निशियस अॅनिमिया. याला सेकंड नेम आहे ॲडिसन्स अॅनिमिया. सो हा जो अॅनिमिया असतो पर्निशियस अॅनिमिया, इट जस्ट बिकॉज ऑफ डिफिशियन्सी ऑफ विटामिन B12. तर एस्परेंट्स, मेगालोब्लास्टिक अॅनिमिया पण डिफिशियन्सी ऑफ विटामिन B12 असतो. देन व्हॉट इज द डिफरन्स? या दोघांमध्ये काय फरक असतो पाहू आपण. सो पर्निशियस अॅनिमिया म्हणजे विटामिन B12 ची डिफिशियन्सी आहे, आणि विटामिन B12 ची डिफिशियन्सी का झाली माहितीये? कारण गॅस्ट्रिक ॲट्रोपी झाली स्टमक मध्ये, आणि ही ॲट्रोपी झाली कुणाला? परायटल इथं असणाऱ्या सेल्सला, जिथून ऍब्झॉर्ब प्रोडक्शन होत असतं इंट्रिन्सिक फॅक्टरचं. तुम्हाला माहिती आहे का? पहा, पाठीमागे आपण हे स्टडी केलेलं आहे की पॅरायटल सेल्स सिक्रेट द इंट्रिन्सिक फॅक्टर, आणि इंट्रिन्सिक फॅक्टर इज व्हेरी इसेन्शियल फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ विटामिन B12. सो आपल्या जीएटी मधून जर विटामिन B12 चं ऍब्झॉर्प्शन तुम्हाला पाहिजे असेल
तर इंट्रेन्सिक फॅक्टर लागतो व्हिटॅमिन B12च्या ऍब्झॉर्प्शनसाठी. आणि जर या व्हिटॅमिन B12च्या ऍब्झॉर्प्शनसाठी लागणारा इंट्रेन्सिक फॅक्टरचीच जर प्रोडक्शन कमी झालं तर पुअर ऍब्झॉर्प्शन होणार व्हिटॅमिन B12चं. व्हिटॅमिन B12 ऍब्झॉर्बच होणार नाही. आणि जर असं होत असेल एस्पिरंट्स तर आरबीसी बिकम लार्जर इमॅच्युअर विथ द नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल. त्यामुळे हा जो अॅनिमिया असतो मॅक्रोसायटिक असतो. लक्षात ठेवा, मॅक्रोसायटिक नॉर्मोक्रोमिक और मॅक्रोसायटिक हायपोक्रोमिक. समटाइम्स HB कंटेंट इक्वल आहे आणि काही वेळेला HB कंटेंट लो आहे. सो पण एस्पिरंट्स इथं मॅक्सिमम टाइम इक्वल असतो. त्यामुळे हा असतो मॅक्रोसायटिक नॉर्मोक्रोमिक. तर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचंय की पर्निशियस अॅनिमिया कुणामुळे होतो ते सांगायचं. डिक्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ इंट्रेन्सिक फॅक्टर लीड्स टू द पुअर ऑब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12 आणि याच्यामुळे हा पर्निशियस अॅनिमिया होतो. यानंतर पहा एस्पिरंट्स, आता पुढचा अॅनिमिया आहे तो आहे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. हा कशामुळे होतो पहा. मेगालोब्लास्टिक अॅनिमिया हा पण एक ब्लड डिसऑर्डर आहे कॅरेक्टराइज्ड बाय ॲबनॉर्मल लार्ज आरबीसी अँड इम्पेअर्ड DNA सिंथेसिस. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. सो आरबीसी तिथं मोठ्या झाल्या पण मेगालोब्लास्टिक अॅनिमियामध्ये DNA सिंथेसिस इम्पेअर होतं. DNA सिंथेसिस इम्पेअर होतं याचा अर्थ काय की DNAचे बेस पेअर हे स्टॉप होतात सिंथेसाइज पासून आणि मग हे बेस पेअर सिंथेसिस होत असतो व्हिटॅमिन B12 B9 पासून. याचा अर्थ इथं बघा, इथं फोलेटची डिफिशियन्सी आलेली आहे. आणि फोलेट हा किती नंबरचा व्हिटॅमिन असतो. येस डेफिनेटली तेच सांगते ना तुम्हाला मी, मेन हा फोलेटच आहे. सो मेगालोब्लास्टिक अॅनिमिया हा फोलेटमुळे असतो. मेन B9 हे फोलिक ऍसिड आहे. तुम्हाला माहिती असू द्या, हा पाथवे तुम्हाला मी किमोथेरपी मध्ये देईल. व्हिटॅमिन B9 मध्ये 3 कॉम्पोनंट असतात. सो याच्यामध्ये एक असतो पाबा पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड, दुसरा कॉम्पोनंट असतो टेरेडिन आणि तिसरा कॉम्पोनंट असतो तो असतो ग्लुटामिक ऍसिड. ह्या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन DHF तयार होतो, डायहायड्रोफोलेट, विथ द हेल्प ऑफ DHF सिंथेस. त्यानंतर तयार होतो THF दॅट इज टेट्राहायड्रोफोलेट आणि नंतर 1 कार्बन ट्रान्सफर होऊन काय होतं DNA बेस पेअर तयार होतात आणि याच्यामुळे DNA सिंथेसिस होतं. मग हे व्हिटॅमिन नसेल व्हिटॅमिन B9 तर मग या ठिकाणी तुम्हाला मेगालोब्लास्टिक अॅनिमिया होतो विथ सपोर्टेड टू द व्हिटॅमिन B12 का दिला माहितीये का. कारण ज्या पर्सन मध्ये पर्निशियस अॅनिमिया आहे दे आर लायबल फॉर द मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. समजून घ्या, अलग लक्षात. मग यामध्ये आपण पाहतो की काय झालं, मॅक्रोसायटिक नॉर्मोक्रोमिक आहे. नॉर्मोक्रोमिकच लक्षात ठेवा. मॅक्रोसायटिक नॉर्मोक्रोमिक याचा अर्थ काय. सो आरबीसीचा साईज वाढलाय आणि कलर मात्र इक्वल आहे. नॉर्मोक्रोमिक ठीक आहे. हायपरक्रोमिक दिले तिथं पण नॉट लाईकली. ओके. सो याचे कॉजेस काय असतात एस्पिरंट्स हे पहा. बघा मी आता सांगितलं की पर्निशियस अॅनिमिया झाल्यानंतर मेगालोब्लास्टिक अॅनिमिया होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीमुळे म्हणजे पर्निशियस अॅनिमिया लीड्स टू द कॉजेस ऑफ मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. अलग लक्षात. याचा अर्थ काय की याच्यामध्ये अजून एक रोल असतो एस्पिरंट्स, तुम्हाला माहित असू द्या, तो असतो मिथ्योनिन. मिथ्योनिन तुम्हाला वाटत असेल की व्हिटॅमिन B12 कुठे लागतं. लक्षात ठेवा, एक पाथवे असतो सो ज्याच्यामध्ये मिथ्योनिन हा तुमचा होमोसिस्टीन आणि मिथ्योनिन मध्ये एक एक्सचेंज होता आणि याच्यामध्ये मिथाइल ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी हा व्हिटॅमिन B12 चा फॅक्टर असतो. तिथं जाऊन व्हिटॅमिन B12 चा पण रोल असतो DNA बेस पेअर मध्ये, व्हिटॅमिन B9 चा पण असतो. याचा अर्थ व्हिटॅमिन B12 च्या डिफिशियन्सीमुळे पर्निशियस होतो आणि ज्याला पर्निशियस झाला त्याला मेगालोब्लास्टिक इझिली होऊ शकतो कारण ऑलरेडी व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी आहे. व्हिटॅमिन B9 ची झाली की संपलं. ओके. सो यानंतर पहा, फोलेट डिफिशियन्सीमुळे पण होऊ शकतो आणि काही मेडिकेशन्स जसं की किमोथेरपीचे ड्रग्स असतील, हे ड्रग्ज जर आपण इनटेक मध्ये घेत असाल तर यांचा रोल असतो आपल्या बॉडीमध्ये फोलेटची डिफिशियन्सी करणे किंवा व्हिटॅमिन B12 ची डिफिशियन्सी करणे. तर ह्या केसमध्ये होत असतो मेगालोब्लास्टिक अॅनिमिया. आता यानंतर एस्पिरंट्स हा सगळ्यात वेगळा आहे अप्लास्टिक अॅनिमिया. व्हॉट इज दिस अप्लास्टिक अॅनिमिया. तर हा अॅनिमिया होत असतो. सो याच्यामुळे हा अॅनिमिया होत नाही की आपण आरबीसीला ॲबनॉर्मल सिंथेसाइज करतो. याच्यामुळे अॅनिमिया होत नाही की आरबीसीचा लॉस होतो. याच्यामुळे अॅनिमिया होत नाही की आपण आहे त्या आरबीसीला डिस्ट्रॉय करतो. हा अॅनिमिया होत असतो आरबीसीचं प्रोडक्शन करणारा
जो रेड बोन मॅरो असतो त्याच्या अफेक्शनमुळे. लक्षात ठेवा, ओप्लास्टिक अॅनिमिया हा डिसऑर्डर असतो रेड बोन मॅरोचा. रेड बोन मॅरो रिड्यूस होतात आणि रिप्लेस विथ द फॅटी टिश्यूज. रेड बोन मॅरो कुठे असतात? सॉफ्ट बोन मध्ये, कार्टिलेजस बोन मध्ये असतात. सो तिथं रेड बोन मॅरोच्या जागी सॉफ्ट टिश्यूचं डिपॉझिशन होतं आणि लीड्स टू द डिक्रीजिंग द प्रोडक्शन ऑफ आरबीसी. आणि असं होत असेल तर ऍस्पिरंट हा पण एक अॅनिमिया आहे. पण हा कोणता अॅनिमिया असतो सांगा? तर हा अॅनिमिया असतो सो तुमचा ओप्लास्टिक अॅनिमिया. याच्यामध्ये आरबीसी हे नॉर्मोसायटिक आहेत, नॉर्मोक्रोमिक बी आहेत. मग असं का झालं सांगा? सो ज्या ठिकाणी रेड बोन मॅरो होते तिथं फॅटी टिश्यूज का डिपॉझिट झाले? वाय द रेड बोन मॅरो इज रिप्लेस्ड विथ द फॅटी टिश्यूज? याचे रिझन्स पहा. एकतर एखाद्या पर्सनच्या बॉडीवरती कायम एक्सरे किंवा गॅमा रेजचं एक्सपोजर असेल तर, बॅक्टेरियल टॉक्सिन्स आपल्या बॉडीमध्ये असतील तर, क्विनिन हा अँटी मलेरियल ड्रग आहे, तो तिथं जाऊन आपल्या बोन मॅरोचं सप्रेशन करत असेल तर, मायलोसप्रेशन म्हणतो आपण. गोल्ड सॉल्ट्स तर हे एक चिलेटिंग प्रॉपर्टी दाखवलेली असतात, हे असतील तर. बेन्झीन हा पण एक टॉक्सिक आहे, हा असेल तर. ट्युबरक्युलोसिसचे ड्रग्स किंवा ट्युबरक्युलोसिस पासून आपण सफर करत असाल तर, व्हायरल इन्फेक्शन जस्ट लाईक हिपॅटायटिस अँड HIV याच्यामधून आपण सफर करत असाल एस्पायरेंट्स तर हे अॅनिमिया होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि दिस इज कॉल्ड ओप्लास्टिक अॅनिमिया. सो यानंतरचा शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे अॅनिमिया. सो क्रोनिक डिसीज अॅनिमिया. क्रोनिक आणि अॅक्यूट हे तुम्ही ऐकले. सो यामध्ये एस्पायरेंट्स सो क्रोनिक डिसीजचा अॅनिमिया आहे. येस, द अॅनिमिया ऑफ द क्रोनिक डिसीज इज अ सेकंड कॉमन टाइप ऑफ अॅनिमिया. हे पहा, आयर्न डिफिशियन्सीच्या नंतर हा सगळ्यात जास्त सेकंड टॉप आहे, म्हणजे हे सगळ्यात जास्त सेकंड टाइम असतो. आरबीसी जनरली नॉर्मोसायटिक, नॉर्मोक्रोमिक, साईज सेम आहे आणि हे पण चांगलं आहे. तुम्हाला असं वाटेल मग सर अॅनिमिया का झाला? बेटा काउंट कमी झालाय, साईज बरोबर आहे आणि एचबीबी कंटेंट बरोबर आहे पण काउंट कमी आहे. येस. सो याचे कॉमन कॉजेस बघा, रुमॅटॉइड आर्थरायटिस, जॉइंट इन्फ्लामेशन, ट्युबरक्युलोसिस. सो हे ऍब्सेस नावाचा एक डिसीज आहे. कलेक्शन ऑफ पस इन टू द पर्टिक्युलर एरिया ऑफ द टिश्यू, जनरली इन द लंग्स. क्रोनिक रिनल फेल्युअर आणि हे कॅन्सरस डिसीज असतात. हॉडकिन्स डिसीज आणि लंग्स कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, तर यांच्यामध्ये हा अॅनिमिया जास्त आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज क्रोनिक. सो यामध्ये आपण काय दिलं? या अॅनिमियाला क्रोनिक डिसीज अॅनिमिया. क्रोनिक डिसीज म्हणजे काय? जे डिसीज आपल्या बॉडीमध्ये लॉंग टर्म साठी राहिले, त्यांच्या ट्रीटमेंट घेतल्या आपण म्हणून अॅनिमिया झाला. सो दॅट इज व्हॉट द क्रोनिक डिसीज अॅनिमिया. तर पेरेंट्स, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये अॅनिमियाचे जवळजवळ सगळेच्या सगळे क्लास आपण कव्हर केलेले आहेत. सो एकही क्लास आपण इथं पेंडिंग ठेवलेला नाहीये. चला, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू.